नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. 2 दिवस रेसिपीचे व्हिडिओ टाकला नव्हत्या कारण 2 दिवस बाहेर जेवण होतं. एक अर्णवच्या बड्डेचं आणि एक बहिणीकडे गेट टुगेदर होतं. त्याचा व्हिडिओही मी लवकरच टाकेल. तर आज बनवले आहेत सुरणाचे काप. आधी वड्या दाखवलेल्या, अळूची वडी, कोथिंबीर कोबीची वडी. आज आपण दाखवणार आहोत सुरणाचे काप. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सुरण स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे, कारण त्याचा बुंदा जो असतो ना, म्हणजे खालच्या साईडला काळा असतो मातीचा, तो पूर्ण क्लिअर करून घेतलेला आहे आणि असे बारीक बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत. तर काही जण कसं करतात, मोठमोठे तुकडे ठेवून बॉईल करून घेतात, मग कट करतात. तर आपण ते केल्याने आपण कच्चेच कापलेले आहेत. आणि आता त्याला ना मीठ आणि आगळ लावून आपण घेणार आहोत. आगळ म्हणजे कोकमाचा आगळ, तो लावून घेणार आहोत आणि मीठ लावलेलं आहे. काही जणांना बॉईल करून करतात, मी असे करणार आहे. पहा, मग काहींना वाटतं कच्चं केलं तर खाज येईल, तर नाही येणार. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे ना सगळीकडे एकजीव लागलं पाहिजे. हे पहा. तर साधारण 15 मिनटं मी हे झाकून ठेवलेलं आणि आता बघा हे छान कोकम मुरलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद, लाल तिखट मसाला, चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. अद्रक लसूणची ही पेस्ट घेतलेली आहे, ती सर्व कापांना नीट लागली पाहिजे. टोटल सगळं कापांना नीट लागलं पाहिजे, म्हणून व्यवस्थित हलक्या हाताने लावायचं आहे, कारण जोर लावून केलं ना तर त्याचे तुकडे होतील म्हणून. तर बघा, हे मच्छी जी फ्राय करतो ना त्या टाईपमध्ये झालेलं आहे. तर एका साईडला मी थोडंसं बेसन घेतलेलं आहे आणि हे रवा आणि मसाला घेतलेलं आहे. तर आता हे आपण एकत्र करून घेणार आहोत. बेसन लावून ही खूप छान लागते. इवन तुम्ही मच्छी पण बेसन लावून करून बघा, म्हणजे थोडंसं रवा टाकायचा त्याच्यामध्ये, टेस्ट खूप छान लागते. आणि मच्छी ही अशी मसाल्यामध्ये करताना ना अद्रक लसूणची पेस्ट टाकून बघा, खूप छान लागते. तर आता आपण हे काप त्या रव्यामध्ये हे करून फ्राय करायला घेणार. तर चारी साईडने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि आता असे तेलामध्ये सोडायचे. तेल म्हणजे प्रॉपर कढईमध्ये तेल घेतलेलं नाही आहे मी. आपलं पॅनमध्ये तेल घेऊन थोडंसं तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे आणि असे फ्राय करून घ्यायचं. तर सगळ्यात आधी खालची बाजू छान शेकून घ्यायची आहे आणि मग ती उलटायची. जसं आपण मच्छी फ्राय करतो ना, सेम तसंच. हे पहा, मस्त अशी फ्राय झालेली आहे एक साईड. तर दुसरी साईड पण अशीच फ्राय करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओजचे अपडेट सगळ्यात तुम्हाला आधी भेटतील. सेम मच्छी फ्राय झाल्यासारखं झालेलं आहे, असं वाटते कधी एकदाशी खाते. त्याच्यामुळे बघा, बॉईल न करता तुम्ही खाल्लात तरी चालेल. एकदा नक्की करून पहा. बाय, टेक केअर, काळजी घ्या, शुभरात्री.